हॅलो, वेलकम टू देवाचीज किचन। आजचा आपला पदार्थ नॉनव्हेज आहे, झणझणीत कोलंबी रस्सा। त्यासाठी लागणारं साहित्य आपण पटपट बघूया। आधी आपण मॅरिनेशनची तयारी करणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर टाकून ही व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरती। नंतर 2 ते 3 चमचे पाणी टाकून ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। रंग बदलल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहेत, ते पण कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खरपूस। हे झाल्यानंतर ह्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे, ती बाजूला ठेवायची आहे। मॅरिनेशनसाठी आपण अर्धा किलो इथे साफ केलेली कोलंबी घेतली आहे, त्यावरती चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, नंतर आपण हिरवी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकायची आहे। त्यावरती 2 चमचे मालवणी मसाला टाकायचा आहे। सगळे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायची कोलंबी साईडला। नंतर फोडणीची तयारी करायची आहे। 2 चमचे तेल, त्यावरती 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती 2 मीडियम आकाराचे टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, ती आपल्याला टाकायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे 1 ते 2 मिनिटं। व्यवस्थित शिजल्यानंतर आपण जी कांदा खोबऱ्याची पेस्ट बनवली आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे। त्याचा रंग बदललेला आहे थोडा, कारण मी टोमॅटोच्या प्युरीवरतीच हे वाटण मिक्स करायला टाकलेलं होतं मिक्सरमध्ये म्हणून। मसाल्यांमध्ये 2 चमचे मालवणी मसाला, 1 मोठा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे, तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण 15 मिनिटं ठेवलेली कोलंबी मॅरिनेट करायला ती मिक्स करायची आहे। ते ग्रेव्ही सोबत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। मी मिक्सरमध्ये थोडीशी पेस्ट बाकी होती, त्यामध्येच अर्धी वाटी पाणी टाकून मी त्याचं पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे। शिजताना कोलंबी थोडं पाणी सोडते, त्यामुळे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकतात। सुरुवातीला 3 ते 4 मिनिटं शिजत ठेवायची आहे कोलंबी एका वाफेवरती। एकदा शिजली 3 मिनिटांनंतर झाकण ओपन करून 4 ते 5 आमसुलं टाकायची आहेत यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा झाकण लावायचं आहे आणि 1 मिनिटं आपल्याला ही व्यवस्थित हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे। कोलंबी शिजायला वेळ लागत नाही। चांगली शिजल्यानंतर गरमागरम सर्व करायची आहे। वरतून कोथिंबीर बुरबुरायची आहे। गरमागरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत हा रस्सा उत्तम लागतो। नक्की ट्राय करा। मला नक्की सांगा रस्सा कसं झालाय कमेंट बॉक्समध्ये। थँक्यू।